हॅलो गुड मॉर्निंग। तर स्वागत करते आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे रविवार आणि साहजिकच आमच्याकडे आज आहे चिकन आणि वड्यांचा बेत। तर सकाळी अथांग आणि अथांगचे बाबा दोघेजण जाऊन चिकन घेऊन आलेले आहेत। तर इथे चिकन कापायचं काम चालू आहे आणि वड्यांचं पीठ मी सकाळीच भिजवलं आहे, म्हणजे एक अर्धा पाऊण तास तरी झाला असेल। तर आता वडे करायला घेईन, बघते पीठ किती आलं आहे ते। वरती सोनूसाठी त्या बटाट्याच्या काचऱ्या शिजायला ठेवल्यात आणि सानिकाला सुद्धा डबा द्यायचा आहे आज नेऊन, कारण की चिकन वडे बरेच दिवसांनी आम्ही करतो आहे आणि सानिकाला बरेच दिवस झाले माशांचा खूप कंटाळा आला होता, कारण की आम्ही हल्ली सध्या मासेच खातो आहे, चिकन काय केलेलं नाही आहे। तर मग तिचा डबा तिथे कामावरती नेऊन देऊ आणि प्लस अजून एक डबा आम्हाला द्यायचा आहे। तो आतांसाठी ह्याच्या हॉस्पिटलमधून एक म्हणजे त्यांच्या सिस्टरकडून तिने मासे आणले होते आतांसाठी एकदा, तर त्यांचा डबा आहे आमच्याकडे। मग तो रिकामा कसा परत देणार, तर मग ते आणि त्यांना माझ्या हातचे स्पेशली वडे, भाजणीचे वडे खूप आवडतात। तर म्हटलेलं चला आज चिकन आणि वड्यांचा बेत करूया, कारण पीठ माझ्याकडे अवेलेबल होतं, तर त्यासाठी अशी दोन्ही कामं आज होतील। तर चला आता मी पहिले वडे बनवायला घेते, पण वड्यांचं पीठ जरासंच आहे, तर त्यासाठी मी पुऱ्यांचं सुद्धा पीठ भिजवलं आहे। आत्ता वाजलेत बरोबर 11:15 आणि माझं आज काम खूप लवकर असं झालं आहे, एवढा सगळा घाट घातला आहे तरी पण। तर चला वडे करून झाले, चिकन सुक्का करून झालं, चिकनचा सारसुद्धा केला आहे, भात केलेला आहे आणि चिकनचं सार जे आहे ते शिजतं आहे। आतांचा एक वडा खाऊन झाला आहे आणि आतांचा आता उड्या मारतो आहे। तर आता थोडंफार मशीनवरती काम आहे, एक ब्लाऊज जे आहे ते रात्री कट करून ठेवले, थोडंसं शिवून ठेवलं आहे, तर आता ते पूर्ण करून टाकते, कारण जेवायला अजून भरपूर वेळ आहे। आता तू आत्तूचा डबा द्यायला जाणार आहेस? छोटी आत्तूचा? बाय आत्तूचा नाही, छोटी आत्तूचा। नाही बाय आत्तू नाही येते, लग्नाला गेली का? हो आली काय? नाही आली ना। तर इथे मी चाललेले सानिकाचा डबा घेऊन गाडीवरून गेलो आणि त्याच्यामुळे लगेच परत आलो आणि आल्यानंतर लगेच मी पहिला अथांगला भरवून घेतलं, कारण का बराच वेळ झालेला आणि नंतर मग त्याची झोपेचा वेळ झाला, तर मग तो जेवणाला किरकिर करतो, तर त्याच्यामुळे आता तोंडात लिंबू पिळून खातोय। आता कसं लागतं लिंबू? छान लागतंय ना। आम्ही आता जेवायला सुरुवात केली आहे, चला तुम्ही पण जेवायला या। इथे आहे चिकन, वडे, लिंबू, कांदा, भात घ्यायचा आहे ऑलरेडी। चलो बाय। राकेश पंडारींचा सुद्धा मूड नाही, कारण त्यांची तब्येत बरी नाही आहे। आता बाय कर। तर दुपारचं जेवण झालं आणि आम्ही डीमार्टला गेलेलो, कारण की संध्याकाळी डीमार्टला भरपूर अशी गर्दी असते, म्हणून दुपारी जाऊन आलो। तिकडून आलो 3 वाजता आणि मस्तपैकी झोपलो। झोपायचं नव्हतं ॲक्च्युली, मशीनवरती काम होतं, पण त्याचं लेस वगैरे आज मला काही भेटलं नाही। खाली ॲक्च्युली 2 फेऱ्या मी मारल्या, पण आज काही दुकानं कुठली उघडी नव्हती, तर त्यामुळे झोपलो आणि झोपलो तिथे फसलो। आता वाजलेत 5:30 वाजून गेलेत आणि आता मी उठली आहे, फ्रेश वगैरे झाले आणि इथे आता मस्तपैकी चहा टाकला आहे। आता मोबाईल पाहिजे म्हणून बाहेर रडतोय, त्याचा आवाज येत असेल, तर आता चहा घेतो। कांद्यांचं पोतं जे काल घेतलं आहे ते लावायचं आहे, बघूया आज जमलं तर, नाहीतर मग ते उद्या वगैरे ते मला एकट्याला लावायला लागेल। बघ इकडं बघ, ए बारक्या, ए बारक्या, तुला नव्हे, बारक्या तोंड फिरवून बसलाय ना, बघ बघ इकडे बघ, ए बारक्या, बघा बारक्या, बारक्या वाटतं। तुझ्या मारते थांब डोक्यात।